RT ॲडमिशन 2026-27 तर भरपूर जे पालकवर्ग आहे त्यांच्या कमेंट्स आलेल्या की फॉर्म कधी सुरू होणार. आणि दुसरा प्रश्न होता की आपल्याला जेव्हा आपण फॉर्म फिलअप करणार आहे तेव्हा किती शाळा टाकू शकतो. म्हणजे फॉर्ममध्ये जो आकडा असतो, कारण की आपल्याला एक शाळा 2 3 4 अशा प्रकारे तुम्ही किती शाळांचा क्रम लावू शकता. त्यानंतर जर आपण समजा कोणी 5 शाळा सिलेक्ट केल्या, कोणी 10 शाळा सिलेक्ट केल्या समजा, यामध्ये आता नंबर जो लागणार आहे हा किती शाळेमध्ये लागणार आहे. एका शाळेत लागेल, 2 शाळेत, की पूर्ण 10 शाळेमध्ये नंबर लागेल, असे सुद्धा भरपूर पालकवर्गांनी कमेंट्स केलेले आहे. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे. तर सर्वात प्रथम पहिला प्रश्न की जो ॲडमिशन फॉर्म म्हणजे विद्यार्थी रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार, तर याबद्दलचा टाईम टेबल अजूनही साईटवर उपलब्ध झालेला नाही आहे. कारण की जो शाळा रजिस्ट्रेशन होता याला 10 तारखेपर्यंत वाढवून देण्यात आलेला होता. आपण 6 तारीख मागच्या वेळेस बघितलं होतं, त्यानंतर कोणतीही अपडेट नव्हती आणि डायरेक्टली 10 तारीख यावरती करून दिले. सेम तसंच 11 तारीख गेली, आजची 12 तारीख आहे. 12 तारखेपर्यंत सुद्धा कोणती अपडेट नाही आहे. होऊ शकते ते 12 तारीखसुद्धा येऊ शकते, कारण की यावरती RT कडून फॉर्म सुरू होण्याबद्दल कोणतीही अपडेट उपलब्ध करून दिलेली नाही आहे. त्यामुळे पालकवर्गांनी वेट करा, कारण की जोपर्यंत RT कडून कोणती माहिती येणार नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही, कारण की यावरती कोणतीही नोटिफिकेशन उपलब्ध झालेली नाही आहे. त्यामुळे तर बघू शकता RT कडून हे लास्ट इयरचं एक परिपत्रक होतं, म्हणजे मागच्या वर्षीचं. यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे की 25% प्रवेश प्रक्रियेकरिता विचारपूर्वक 10 शाळांची निवड करण्यात यावी. याचा अर्थ असा आहे की जे पालकवर्ग आहेत ते फॉर्ममध्ये किती शाळा टाकू शकतात, 10. ओके, म्हणजे तुम्हाला 10 टाकायचे असेल तर टाका. तुम्ही 1 पण टाकू शकता, 2 पण टाकू शकता, 3 पण टाकू शकता, 4 पण टाकू शकता, 5 पण टाकू शकता, तर 10 पण टाकू शकता. ओके, तुम्हाला जर 10 शाळा टाकायच्या असेल टाकू शकता. परंतु यामध्ये जो नंबर लागेल तो किती शाळेमध्ये लागेल, फक्त एका. तुम्ही 10 शाळा टाका की 1 शाळा टाका, तुम्हाला जो नंबर तुमचं सिलेक्शन जे होणार आहे फक्त एका शाळेमध्ये सिलेक्शन होणार आहे. आणि ते 1 नंबरची राहू शकते, 2 नंबरची राहू शकते, 3 नंबरची, 4 नंबरची किंवा 10 नंबरची सुद्धा शाळा क्रमानुसार राहू शकते. कारण की यामध्ये आपण क्रमसुद्धा लावू शकत नाही. 1 नंबरला ही, 2 नंबरला ती, 4 नंबरला तो क्रमसुद्धा लावू शकत नाही. फक्त आपल्याला सिलेक्शन म्हणजे सिलेक्ट केलेल्या शाळा त्यामध्ये ॲड करायच्या, बस एवढंच करू शकतो. नंबर लॉटरीनुसार लागेल आणि त्यामध्ये सुद्धा एका शाळेमध्ये नंबर लागेल. आणि त्यामध्ये सुद्धा एक कंडिशन अशी आहे, जी शाळा तुम्हाला मिळालेली आहे, समजा तुम्हाला 5 नंबरची शाळा मिळालेली असेल तर तुम्हाला प्रवेश घ्यावाच लागेल. कंपल्सरी प्रवेश घ्यावा लागेल. जर तुम्हाला असं वाटायचं आहे की नकोच, काही झालं तरी मला या शाळेमध्ये प्रवेश घ्यायचाच नाही, तर तुम्हाला RT ही मधून बाद व्हावे लागेल. म्हणजे तुम्हाला RT सोडून द्यावे लागेल आणि स्वतःचा प्रवेश स्वतःच्या भरोशावर कुठेतरी घ्यावा लागेल. ह्या कंडिशन RT मध्ये आहे. त्यामुळे फॉर्म भरत असताना विचारपूर्वक शाळा निवड करा. जी शाळा पाहिजे आहे, ज्या शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा आहे किंवा इच्छा आहे त्याच शाळेमध्ये, म्हणजे त्याच शाळेचे नाव तुम्ही यामध्ये ॲड करा. नाहीतर टाकून देऊ आपण, बघून घेऊ, लागल्यानंतर बघू, नंबर लागतच नाही, लागल्यानंतर बघायचं, असे करू नका. कारण की त्याच वेळेस तीच शाळा मिळेल तुम्हाला की जी शाळा तुम्हाला पाहिजे नाही. त्यामुळे विचारपूर्वक बघा. भरपूर जे पालकवर्ग होते त्यांनी कमेंट्स केलेले होते की आम्ही किती शाळा टाकू शकतो, शाळा टाकल्यानंतर किती शाळेमध्ये नंबर लागणार, अशा सुद्धा कमेंट्स होत्या. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे. कारण फॉर्म तर सुरू झालेले नाही आहे. फॉर्म सुरू झाल्यानंतर तर तुम्हाला संपूर्ण फॉर्म फिलअपचा जो व्हिडिओ असेल स्टेप बाय स्टेप, गुगल मॅप वगैरे संपूर्ण अपडेटेड व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. आपण एक डेमो व्हिडिओ दिलेला होता, तो सुद्धा भरपूर पालकवर्गांना आपण विनंती केली होती की तो बघा. कारण की जर तुम्ही घरी फॉर्म भरत असाल तर तुम्हाला तो व्हिडिओ बघणं गरजेचं याच्यासाठी आहे की ज्यामध्ये म्हणजे त्या व्हिडिओमध्ये आपण जे पूर्ण जे डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगितलेली आहे, ती जर माहिती तुम्ही आता बघितली तर तुम्हाला फॉर्म भरताना अडचणी जाणार नाही. जसं की त्यामध्ये लोकेशन कसं सिलेक्ट करायचं, कोणकोणत्या जो फॉर्म फिलअप करताना काळजी कोणती घ्यायची, या संदर्भात आपण जो फॉर्म भरण्यासारखाच व्हिडिओ बनवलेला आहे. फक्त तो एकदा समजून घ्या, त्यानंतर तुम्हाला कोणतीही अडचण जाणार नाही. आणि जर कोणाला अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा. जास्त कमेंट्स आल्या की त्यावरती आपण एक व्हिडिओ बनवून तुम्हाला मार्गदर्शन म्हणून संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करू. तर RT ॲडमिशन 2026-27चे 12 तारखेपर्यंत फॉर्म सुरू झालेले नाही आहे. पुढील जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.